नमस्कार, तुम्हा सर्वांचे पूजा फॅशन क्वीनमध्ये स्वागत आहे। आज आपण 40 चेस्टचा कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहोत आणि हे सर्व जे काही माप मी घेणार आहे ते सर्व ब्लाउजवरून घेतली आहे। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। उंची आहे 14, त्यामध्ये आपण 1 इंच मिळणार आहोत आणि 15 घेणार आहोत, जी मी आधीच कट करून घेतलेली आहे 15 इंचीचा कागद। त्यानंतर आपण शोल्डर टाकणार आहोत। शोल्डर घेणार आहे 5.5 आणि मुंडा घेणार आहे 6। चेस्ट 40 आहे तर 40चा चौथा 10 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्यानंतर कमरेचं माप टाकणार आहोत। कमरे आहे 36, 36चा चौथा 9, त्यानंतर 1 इंच डाचासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता हे सगळे पॉइंट आपण जॉईन करणार आहोत। त्यानंतर आपण गळारुंदी घेणार आहोत। गळारुंदी आहे 2.5 आणि शोल्डर येणार आहे 3। पुढचा गळा आहे 6चा, वर आपण 2.5 इंच घेतली गळारुंदी, तर आपण खाली 3 इंच घेणार आहोत। इथे थोडी जास्तच घ्यायची खालच्या बाजूला, कारण मग इथे गळा ना ओढल्यासारखा होत नाही आणि गळा पुढचा देखील राऊंड शेप मध्ये येतो। आता आपण 1 इंच इथे पॉइंट देऊ आणि गळ्याला गोल आकार देऊ। तसेच या बाजूला पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचवर आपण पॉइंट देणार आहोत आणि मागच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावर देणार आहोत। त्यानंतर याचा मध्य काढायचा आहे, एक पॉइंट द्यायचा आहे। तसंच या बाजूने देखील याचा मध्य काढायचा आहे आणि एक पॉइंट द्यायचा आहे आणि हे सगळे पॉइंट आपण जॉईन करणार आहोत। तसंच मागच्या मुंड्याचा देखील आपण आकार द्यायचा आहे। हा आकार तुम्ही फ्रेंच करून देखील देऊ शकता। त्यानंतर खाली आपण योकपट्टीसाठी पॉइंट देणार आहोत, खालून 2.5 इंच घेणार आहोत। तसंच या बाजूने देखील 2.5 इंच घेणार आहोत आणि सरळ रेष देऊन घेणार। त्यानंतर इथे 1 इंचसाठी पॉइंट द्यायचे आपल्याला, 1 इंच वर। इथे 2 किंवा 2.5 घ्यायचे आणि हा योकपट्टीला आपण आकार द्यायचा आहे। त्याच योकपट्टीवर आपल्याला आता कटोरीचं माप टाकायचं आहे। कटोरीचं माप आहे 6.5। तुमचं जेही असेल ते घ्यायचं, 6 देखील असतं, माझं इथे
6.5 आहे, त्यामुळे मी 6.5वर पॉईंट दिला आहे. त्यानंतर इथे देखील पॉईंट द्यायचा आहे सरळ. आता आपण पुढच्या मुंड्यापासून इथे आकार द्यायचा आहे. इथे आपण 2वर आकार देणार आहोत. पुढच्या मुंड्यापासून 2वर आकार द्यायचा आहे आणि इथे गळ्याच्या वर इथे 1 इंचावर आपण पॉईंट देणार आहोत. आता हे सगळे पॉईंट आपण जॉईंट करायचे. हा थोडा तिरका झाला माझा, इथे येत होता तो, आणि हा कटोरीला आकार द्यायचा आहे. हे झालं आपलं पूर्ण ड्राफ्टिंग. आता आपण याला कट करून घेणार आहोत. मागचा आणि पुढचा दोन्हीही पार्ट एकदम काढणार आहोत. डबल पेपर ठेवला आहे मी आणि मग मार्किंग केलं आहे. आता आपण कट करूया. सगळ्यात आधी आपण मागचा मुंड्याचा आकार कट करून घेणार आहोत. आता आपण हा पुढच्या मुंड्याचा आकार कट केला याच्यात. हे झालं पुढचं कटिंग. त्यानंतर आपल्याला आता मागच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. मागच्या साईडला आपण जितकं शोल्डर इथं गळा रुंदी जितकी घेतली 2.5 तेवढीच घ्यायची आहे. गळा हा 9.5चा आहे. त्यामुळे 9.5वर पॉईंट देणार. इथे गळा रुंदी नेहमीप्रमाणे जास्त घ्यायची आहे. तुम्ही 3 3.5 पर्यंत घेऊ शकता. मी 3 घेते. आता हे पॉईंट जोडायचे आपल्याला. इथे मी गोल आकार देणार आहे. तुम्ही हवा तो आकार देऊ शकता. त्यानंतर आपल्याला इथे मागच्या बाजूला टक्स द्यायचा आहे. टक्ससाठी 4 इंच घेणार आहे मी रुंदी, आणि उंची ही नेहमी गळ्याच्या खाली घ्यायची, त्याची अर्धा 1 इंच 4.5 घेतली मी. आणि इथे टक्सचं हे रेष आखून घ्यायची. दोन्ही साईडने अर्धा इंचावर आपल्याला हे टक्सचं मार्किंग करायचं आहे. आणि या बाजूला अर्धा इंच घेऊन वर अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि हा पॉईंट इथे जोडायचा आहे. आता हे आपल्याला कट करायचे. हा आता जेव्हा आपण टक्स घेतो ना, हा टक्स जेव्हा घेतो तेव्हा हे अर्धा इंच हे खाली येतं. त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच कट करायचे, कारण मग जेव्हा आता टक्स घेऊ तेव्हा हे अगदी सरळ रेषेमध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच कट करायचे. त्यानंतर आता आपण कटोरी वाढवणार आहोत, कारण आहे अशीच कटोरी आपल्याला कट करायची नाही आहे, त्यासाठी वाढवावी लागते. आणि त्यानंतर आपण हे कट करणार आहोत. कटोरी वाढवण्यासाठी आता आपण दुसरा पेपर घेऊ आणि इथे ही कटोरी आहे अशी ड्रॉ करायची आपल्याला.
आता याचा मध्य काढायचा आहे. हे आहे 6.5. तर त्याचा मध्य काढून इथे पॉईंट द्यायचा आहे आणि याच्या खाली 1.5 इंच घेऊन इथे 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा. तसाच पॉईंट इथेही द्यायचा. इथे देखील आपण साईडला 1.5 इंचावर पॉईंट देणार आहोत आणि या बाजूला देखील 1.5 इंच. म्हणजे तिन्ही बाजूंनी 1.5 इंचाने आपल्याला ही कटोरी वाढवायची आहे. त्यानंतर इथं अर्धा इंच आपण घेणार आहोत, कारण ही शिवणीत जाणार आहे. तुम्ही जेवढं शिवणीत घेणार तेवढं इथे घ्यायचं आहे. आता हे पॉईंट आपल्याला जोडायचे आहे. ही आता आपली वाढवलेली कटोरी झाली आहे. आता आपण याचं कटिंग करूया. आता आपल्याला ही पूर्ण कटोरी वाढवली आपली. ही महत्त्वाची कटोरी आपली. आणि आता हे पूर्ण आपलं कटिंग झालं आहे. आता आपल्याला करायची आहे बाही कटिंग. आता बाही लांबी याची 6 घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1 इंच मिसळायचं आहे, म्हणजे 7 होणार आहे. आणि बाही रुंदी ही छातीचा 1/4 म्हणजे 10 इंच घेणार आहोत. अशा पद्धतीने मी पॉईंट दिले, ते आपण जोडूया. आता आपल्याला कॅप हाईट टाकायची. कॅप हाईट आपण इथे 3 ची टाकणार आहोत. आणि 1.5 इंच हे शिलाई मार्जिनसाठी एक पॉईंट देणार आहोत. आता आपल्याला 1.5 इंच इथं घेऊन बाहीला आकार द्यायचा आहे. आणि आता हा पुढच्या मुंड्याचा आकार. हे अंतर अर्धा इंचावर असणार आहे आपलं. हे मधलं जे अंतर आहे हे अर्धा इंच असणार आहे. आता आपण दंडघेर टाकूया. दंडघेर आहे 6.5 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही झाली बाही कटिंग. आता आपल्याला कटोरीला इथं टक्सचं मार्किंग करायचं आहे. इथं आपण उंची, टक्सची उंची ही 3 घेणार आहोत आणि दोन्ही साईडनी 1.5 इंच टक्सची ही रुंदी असणार आहे आपली.
आपण असा हा 1.5चा टक्स घेणार आहोत इथे. आता आपलं हे पूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालं आहे. आपण कापडावर हे आहे असंच ठेवायचे, कुठेही वाढवायचं नाही. फक्त आपल्याला योकपट्टीला 1 इंच खाली वाढवायचं आहे. फक्त योकपट्टीला आपण 1 इंच वाढवणार आहोत, बाकी कुठेही वाढवायचं नाही आहे. असंच आपल्याला कटिंग करायचं आहे. आता हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओत.